माझ्यासोबत आता भाजपाचे नेते प्रवीण भाऊ दरेकर आहेत। भाऊ, काय सांगणार? काल देशाचे गृहमंत्री हे काल रायगड दौऱ्यावरती होते आणि संजय राऊतनी आज असा आरोप केलेला आहे की ज्यावेळेस अमित रायगडवरती होते त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी समाधी म्हणून उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये हा कुठेतरी मोठा अपमान आहे। मला वाटतं कोत्या मनोवृत्तीनं संजय राऊत या ठिकाणी बोलताना दिसतंय आणि त्यांना रोज उठल्याबरोबर त्यांचा भोंगा वाजलाच पाहिजे आणि मग अशा प्रकारचा इश्यू घेऊन भावना भडकावता येतात का, अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी आहे। खरं म्हणजे पॉझिटिव्ह या ठिकाणी घेण्याची आवश्यकता की केंद्रीय गृहमंत्री इथं येतात आणि केवळ महाराजांना अभिवादन करत नाही तर अंतर्भावे श्रद्धेनं त्या ठिकाणी एकरूप होतात आणि त्याचबरोबर महाराजांचा विचार देशपातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर त्या ठिकाणी उदात्तीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जेव्हा घेतात त्यावेळेला मला वाटतं चांगल्या सकारात्मक पद्धतीनं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं या ठिकाणी संजय राऊतांची दृष्टीच त्या ठिकाणी भ्रष्ट झाली। त्यामुळे सकाळी त्या ठिकाणी अशाच गोष्टींचा ते शोध घेत असतात की ज्यातनं काही वातावरण खराब होईल का, ज्याच्यावरनं काही भावना भडकावता येतील का, परंतु या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला लोक भीक घालणार नाहीत अशा भावनांना, वक्तव्यांना। कारण संजय राऊतांची भावना स्वच्छ नाही। छत्रपतींच्या वंशजांच्या बाबतीत पुरावे मागणारे संजय राऊत आता त्यांचा कळवा येण्याची काही आवश्यकता नाही। त्याच्यामुळे पुतणा मावशीचं प्रेम आता सर्वश्रुत महाराष्ट्राला, शिवभक्तांना, शिवप्रेमींना माहीत आहे। ते गुजरातचे आहेत म्हणून त्यांना काही बोलत नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे। नाही, मला वाटतं हे त्यांचे जरतरचे आखाडे आहेत, आडाखे बांधतायत ते, परंतु असं काही नाही। उलट त्यांनी येऊन आपल्या महाराजांना वैश्विक विचार त्यांचे कसे नेता येतील या दृष्टीनं त्या ठिकाणी त्यांनी सुतोवाच केलं। नव्हे, या उदात्तीकरणासाठी जे जे केंद्र सरकार म्हणून लागेल ते आपण करू। महाराजांनी ज्या ज्या मागण्या उदयराजेंनी केल्या त्या मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला गेला आणि त्याच्यामुळं मला वाटतं महाराजांचे वारसदार वंशजच जर त्या ठिकाणी सहभागी असतील आणि ते त्या ठिकाणी कम्फर्ट लेवलला असतील तर बाकीच्यांनी राजकारण करण्याची आवश्यकता नाही। काल ज्यावेळेस रायगड दौऱ्यामध्ये संभाजीराजांना सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा सुद्धा एक अपमान झाला आहे असं त्यांचं नाही। मला आता हा कार्यक्रमाच्या आयोजक स्मारक मंडळ आहे, त्यांनी कोणाला बोलवलं की नाही याची कल्पना नाही। महाराष्ट्र शासन आणि त्यांनी नियोजन त्या ठिकाणी केलं आहे। मला वाटतं त्यांनाही बोलवलं असेल, का आले नाहीत किंवा काय झालं याचं मला निश्चित माहीत नाही, परंतु बोलवलं आले नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याविषयी श्रद्धा कमी आहेत असं काय मानायचं कारण नाही। संभाजीराजे, शाहू महाराज यांनाही त्या ठिकाणी गादीचे वारसदार म्हणून त्या ठिकाणी नक्कीच आदर सन्मान त्या ठिकाणी आहे। जे शिवाजी महाराजांचा ज्यांनी अपमान केलेला आहे अशा कोरटकरला जवळपास 40 पोलिसांचं संरक्षण देण्यात आलेलं आहे, हा कुठेतरी अपमान आहे का नाही असं सुद्धा नाही। मला आता ते का संरक्षण देण्यामागे त्याची काळजी घेणं नसतं, त्याच्यामुळे अनेक न्यायालयीन पोलिसांच्या काही गोष्टी असतात, तर मला वाटतं पोलीस किंवा न्यायव्यवस्थाच या विषयासंदर्भात त्या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणी भूमिका घेईल किंवा निर्णय देऊ शकते। आता गुन्हेगार मोठे असले तरी त्या ठिकाणी आता अबू सालेमला त्या ठिकाणी 100 पोलीस घेऊन येतात, म्हणजे अबू सालेमला संरक्षण दिलं आहे असं आपण मानता का? एखादा क्रिमिनल त्या ठिकाणी आपण जेलमध्ये आणतो किंवा जेलमधनं न्यायालयात आणतो तेव्हा त्यांना ते संरक्षण दिलेलं असतं, तर त्यांच्या सन्मानासाठी असतं, प्रोटेक्शनसाठी असतं, हे काही वेगळ्या कारणासाठी असते, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांची एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी एक तक्रार केली अशी चर्चा आहे की निधी वाटपावरून कुठेतरी त्यांच्यासोबत पार्सलिटी होते आणि या ठिकाणी सुद्धा त्यांच्यासोबत कुठेतरी भेदभाव केला जातो असं सुद्धा सांगण्यात येतं। ही एक चर्चा आहे, याबाबत काय म्हणतो? नाही, मला वाटतं महायुतीमध्ये सगळ्या गोष्टी नीट समन्वयातनं सुरू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय साधत
सर्वांना बरोबर घेऊन समान न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि जर शिंदेसाहेबांच्या मनात असं काही असेल तर ते आमचं जे मोठं नेतृत्व आहे त्यांना ते सांगू शकतात. तेही अधिकारवाण्यानं काही सूचना करायच्या असल्या तर करू शकतात. परंतु त्यामुळं आमच्यात काही वाद आहे, वितुष्ट आलं आहे, दरार निर्माण झाले असं काही चित्र नाही आहे. कारण सगळ्यांना याचं भान आणि जाणीव आहे की राज्यातल्या जनतेनं महायुतीला जनाधार दिला आहे राज्याच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी. त्याच्यामुळं अशा प्रकारचे मतभेद असू शकतात पण दरी आमच्यात कधीच निर्माण होणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे सुधीरला जे शिवसेनेकडून सचिवपद देण्यात आलेलं आहे, हे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी पदही दिली जातात, गरजेनुसार बदल केले जातात, आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी नव्या नेमणुका केल्या जातात. त्यातलाच हा प्रकार आहे. सुधीर साळवी जुने उभाटाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना पद दिलं तर काय वेगळं झालं असं मानायचं काय कारण नाही. आता सुधीर साळवी हा कार्यकर्ता आहे, परंतु सुधीर साळवी त्यांना पद दिलं म्हणजे अगदी काय आमूलाग्र बदल होणार आहे किंवा त्यांना एक वेगळं ग्लॅमर आहे, त्यामुळे मुंबईच्या समाजकारणावर, राजकारणावर फार परिणाम होणार आहे. निवडणुकीमध्ये सुधीर साळवींच्या सचिवपदामुळं काहीतरी वेगळं होणार आहे असं काही नाही आहे. आणि तेवढं नेतृत्व त्या क्षमतेचं किंवा लोकाभिमुख असं नाही आहे. पण ठीक आहे, जुन्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला. खरं म्हणजे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीलाच आमदारकी दिली असती तर त्यावेळी त्यांची ती गरज होती. आता त्या ठिकाणी काहीतरी थातूरमातूर त्यांचं समाधान करायचं, शिंदेसाहेबांकडे जाऊ नये म्हणून सगळ्यांना थोपवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न आहे. त्यातला हा एक प्रकार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकामागून एक पक्षांचं कुठंतरी आज पक्षांतर होत असताना दिसतंय की ज्या प्रवक्त्या होत्या संजना घाडी यांचंही पक्षांतर झाल्याचं समोर आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कसं नाही, मला वाटतं मी कसं बघण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेब कसं बघतायत याला फार महत्त्व आहे. कारण त्यांच्याकडचे अनेक लोक, चांगले कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आज पक्ष सोडत आहेत. याला कारण उद्धवजी ठाकरे साहेबांची विचारधारा जी बाळासाहेबांची सोडली. शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं बाळासाहेब आधार द्यायचे, आत्मविश्वास द्यायचे, तो कुठेतरी देताना कमी पडल्यासारखं त्या ठिकाणी वाटतंय. म्हणून मला वाटतं बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेब समर्थपणे पुढे नेऊ शकतील. ते कार्यकर्त्याला ताकद देतात. कदाचित त्या विश्वासानं ही लोक गेली असू शकतात असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु त्या ठिकाणी जाणं येणं ही राजकारणातली एक प्रक्रिया आहे. पक्ष त्या ठिकाणी चालतच राहत असतो कमी जास्त प्रमाणात. भाऊ, आता शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे यांनी एक बैठक घेतली शिवसेनेच्या मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची. आणि मुंबईमधल्या जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा जो तीव्र प्रश्न असा जाणवतोय, त्याच्यानंतर विकास कामावरती या ठिकाणचं सरकार हे कुठेतरी कमी पडते असा त्यांचा आरोप आहे. आणि याबाबत पाण्यासंदर्भात आम्ही मोर्चेसुद्धा काढणार आहेत असं सांग. पाणी प्रश्नावर पाण्यानं आग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण सत्तेत असताना 25 वर्ष मुंबईकरांच्या पाण्यासंदर्भात काय केलं त्याचा लेखाजोगा पहिला मांडा. आता हा संप झाल्यानंतर तुम्ही काय हस्तक्षेप केला ते सांगा. उलट पक्षी आशिष शेलार आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. CR पाटील जे केंद्रीय जलशक्ती मंत्री आले, त्यांना मी शिष्टमंडळ या संपकऱ्यांचं घेऊन गेलो. त्यांच्या मागण्या मान्यही तिथं केल्या की तुम्हाला NOC लगेच लागणार नाही, फक्त ॲप्लिकेशन करा. त्यासाठी ॲप्स आम्ही निर्माण केले. 2 वर्ष 2 महिने तुमच्या नोटीस कुठल्या प्रकारची कार्यवाही होणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी ठरलं. परंतु आता राजकीयदृष्ट्या कोणतरी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शेवटी पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की कोणी अशा प्रकारे या विषयावर राजकारण करू नये. मुंबईकरांच्या जीवनमरणाचा पाणी हा प्रश्न आहे आणि निश्चितपणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. एका लिमिटनंतर सरकार त्यांना सांगून बघेल, नाही तर अत्यावश्यक सेवेखाली उद्या कठोर कारवाई जनहितासाठी करावी लागली तरी सरकार मागे पुढे बघेल असं मला वाटत नाही. धन्यवाद भाऊ, TV9शी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.